लाडक्या बहिणींनो, जानेवारी व फेब्रुवारीचे 3,000 रुपये तारीख आणि वेळ जाहीर. जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार? जिल्हा परिषद निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर जानेवारीचा हप्ता लवकर मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र तांत्रिक कारणामुळे त्यात विलंब झाला आहे. सध्याच्या अपडेटनुसार एकत्रित हप्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस जानेवारी आणि फेब्रुवारी असे दोन्ही महिन्याचे मिळून 3,000 रुपये महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ज्या महिलांचे डिसेंबर महिन्याचे पैसे आले नाहीत तर त्या महिलांना 4,500 असे एकत्रित जमा होण्याची शक्यता आहे. निवडणुकांचा परिणाम. निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे किंवा प्रशासकीय कामाच्या व्यापामुळे निधी वितरणास वेळ लागत असल्याचे समजते. फक्त याच महिलांना मिळणार पुढील लाभ. यावेळी सरकार केवळ फक्त पात्र महिला आणि ज्यांची कागदपत्रे तांत्रिकदृष्ट्या अचूक आहेत अशाच महिलांना पैसे देणार आहे. लाभार्थी. या 4 नियमांमध्ये बसणे आवश्यक आहे. एक म्हणजे उत्पन्न मर्यादा. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक. नंबर 2, कुटुंबात कोणाच्याही नावावर 4 चाकी वाहन नसावे, ट्रॅक्टर वगळता. नंबर 3, eKYC. ज्या महिलांचे eKYC पूर्ण आहे त्यांनाच प्राधान्य दिले जाईल. नंबर 4, बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आणि DBT सक्रिय असणे बंधनकारक. eKYC मधील चुका दुरुस्त करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ करण्यात आलेली आहे. अनेक महिलांच्या अर्जामध्ये eKYC करताना तांत्रिक चुका झाल्या आहेत, ज्यामुळे त्यांचे हप्ते थांबले आहेत. सरकारने या चुका सुधारण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदत दिली आहे. दुरुस्तीची प्रक्रिया नारी शक्ती दूत ॲपवर किंवा अधिकृत पोर्टलवर जाऊन दुरुस्त करा. यामुळे पुन्हा लाभ सुरू होण्याची शक्यता आहे. एकदा का तुम्ही त्रुटी दुरुस्त केल्या आणि महिला बालविकास विभागाने त्याला मंजुरी दिली तर तुमचे रखडलेले सर्व हप्ते पुन्हा सुरू केले जातील. हप्ता ज्या महिलांना मिळत नाही त्यांची बघा. आधार कार्ड आणि बँक खात्यावरील नावाच्या स्पेलिंगमध्ये फरक असणे. नंबर 2, बँक खाते दीर्घकाळ बंद असणे किंवा मोबाईल नंबर आधार क्रमांकाशी लिंक नसणे. ह्या असू शकतात. ही प्रमुख कारणे असू शकतात. ज्या महिलांची eKYC अजूनही अचूक आहे, ज्यांची अचूक आहे त्यांनी काळजी करू नये. त्यांना फेब्रुवारी आणि जानेवारीची रखडलेली रक्कम मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र ज्यांच्या अर्जात त्रुटी आहे त्यांनी 31 मार्चच्या आत दुरुस्ती करणे आवश्यक आहे.